नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण कलाने तिचा मान जपत तिने ठरवलेला आहे, तिचा स्वाभिमान, तिचा आत्मसन्मान तिने सांभाळलेला आहे आणि तिने सांगितलेलं आहे की या घराच्या बाहेर जेव्हा मी पडले होते तेव्हा अपमानित होऊन पडले होते. जोपर्यंत मानाने मी या घरात येत नाही तोपर्यंत मी या घरात येणार नाही, असं कलाने ठरवलेलं असतं. आणि तेव्हा कला अद्वैतचा जो संसार आहे तो नव्याने कसा सुरू होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. आता कला आणि अद्वैत काउन्सिलरकडे आलेले असतात. काउन्सिलरने त्यांना सल्ला दिलेला आहे आणि त्यानंतर आता काउन्सिलरने सांगितलेलं आहे की तुम्ही 6 महिने एकत्र राहायचं आहे आणि जर 6 महिन्यामध्ये तुमचं काही पटलं नाही तर तुम्हाला मग जामीन येतो, तुम्हाला घटस्फोट मिळणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे कला म्हणते की आता तिकडे राहायला यायचं आहे तर मला घरी जाऊन माझं सगळं साहित्य आहे ते आणावं लागणार आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं तेव्हा अद्वैत म्हणतो चल गाडीत बस. तेव्हा कला म्हणते का प्रत्येक वेळेस तुझी गाडीच आहे का रे सोबत? मला नाही वाटत की गाडीत आलं पाहिजे, असं कलाचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी आणि त्याचबरोबर इकडे बोलत आहेत ती म्हणजे नैना खूप धावत आलेली आहे आणि तिला कधी एकदा तिची न्यूज सांगते असं झालेलं आहे. कारण तिची न्यूज अशी आहे ती म्हणजे अनामिकाच्या बाबतीतली. पण रोहिणी जी आहे त्या क्षणी तिला शांत करते आणि म्हणते तू गप्प बस ग, तुला नाही माहिती मी केवढी खुश आहे, तुला नाही माहिती आज काय झालेलं आहे. तेव्हा ती म्हणते की मॉमीला माझ्याकडे खूप मोठी न्यूज आहे. तेव्हा नैनाला रोहिणी विचारू लागते की तुझ्याकडे कोणती न्यूज आहे, नक्की काय म्हणायचंय तुला, हे जेव्हा रोहिणी विचारत असते आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा मग रोहिणी तिला म्हणते की तुझ्याकडे कलाची न्यूज नाही आहे ना, माझ्याकडे कलाची आहे. तुला माहिती आहे का डॅड कला आणि अद्वैतचा डिवोर्स करायला लागलेले आहेत, त्यांच्याकडे डिवोर्स पेपर घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना डिवोर्स पेपरवरती सह्या करायला सांगितलेले आहेत. हे ऐकल्यानंतर नैनाला मात्र खूप आनंद झालेला असतो. नैना म्हणत असते खरंच काय सांगताय तुम्ही हे सगळं? तेव्हा नैना मात्र खुश झालेली आहे आणि नैना जी आहे ती हे जेव्हा ऐकते तेव्हा तिला इतका आनंद झालेला आहे कारण कला आणि अद्वैत हे दोघं जण वेगळे होणार आहेत या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता जेव्हा अद्वैत आणि कला यांच्या दोघांच्या बाबतीत जे बोलणं चाललेलं होतं, डिवोर्सच्या बाबतीतलं जे बोलणं चाललेलं होतं ते बोलणं जे आहे ते यांच्या कानावरती पडलेलं होतं, त्या रोहिणीच्या कानावरती पडलेलं. ती कंटिन्यू आता फोन लावत असते. फोन यासाठी लावत असते की तिला कधी एकदा सरोजला ह्या सगळ्या गोष्टी सांगते असं झालेलं असतं आणि म्हणूनच तिने फोन करायला घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता राहुल आणि त्याचबरोबर इकडे परांजपे हे दोघं जण निघालेले असतात. म्हणजे श्रीनाथ ज्वेलरचा परांजपे तो म्हणत असतो की तुला लवकरात लवकर गेलं पाहिजे आणि जाऊन एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की राहुल जो आहे तो त्याला म्हणत असतो की काळजी करू नको, मी जाणार आहे. आणि तेव्हा समोर येईल सगळं असं त्याचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो की पण हिऱ्यांच्या जागी काय ठेवायचं आहे हा मोठा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिलेला आहे. तेव्हा तुषार परांजपे त्याला सांगू लागतो की हिऱ्यांच्या जागी काय रिप्लेस करायचं आहे तो माल मी तुला देईल. म्हणजे आता काचेचे तुकडे, क्रिस्टलचे तुकडे जे आहेत ते हिऱ्यांच्या जागी ठेवायचे आहेत, अगदी हिऱ्यांसारखे पैलू पाडलेले तुकडे तिथे ठेवायचे आहेत असा प्लॅन यांचा ठरलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं त्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं. म्हणजे अद्वैतला उद्ध्वस्त करायचं आहे आणि या राहुलला काडीची अक्कल नाही आहे की आपण एका माणसाबरोबर गद्दारी करतोय, पण त्यामुळं चांदेकर ज्वेलर्समधला मिळणारा आपला हिस्सा आहे तो जाणार आहे. कारण चांदेकर ज्वेलर्स जर उद्ध्वस्त झालं तर हे सगळं कशा पद्धतीनं भरून निघणार आहे याचा विचारही त्याने केलेला नसतो. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे आता माहीत नसतं की काय होणार आहे. आता कला आणि संगीता घरात आलेले असतात आणि त्या दोघी जणी बोलत असतात. तेव्हा संगीता म्हणत असते अगं काहीतरी करून देते ना, रिकाम्या हाताने कशी जाणार आहेस असं संगीताचं म्हणणं असतं. आणि संगीता ही बोलत असते. तेव्हा कला म्हणत असते आता काय करणार आहे, काय आवडतं म्हणजे? तेव्हा ती सांगू लागते त्याला खवंग आणि खुसखुशीत आवडतं.
तेव्हा मात्र इकडे संगीता म्हणते, मग असं काय बनवायचं ग, मला कळतच नाहीये. हा प्रश्न त्यांचा पडलेला असतो. आणि तेव्हा संगीता कला सांगते की चकल्या बनवूया, चकल्या. तेव्हा संगीताही म्हणते, पण हे सगळं खमंग आणि खुसखुशीत कशा पद्धतीनं बनवायचं आहे, हा मात्र खूपच मोठा प्रश्न असतो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे असतं ते कला देते, ते म्हणजे तेलाची ॲडव्हर्टाईज करून. मग एक छान अशी तेलाची ॲडव्हर्टाईज तिथं सुरू आहे, ते म्हणजे इंडिपेंडन्स सनफ्लॉवर ऑइल ही ॲडव्हर्टाईज तिथं सुरू आहे. आणि त्या ॲडव्हर्टाईजनुसार हे सगळं आता त्यांचं बोलणं चाललेलं असतं. म्हणजे संगीता जी आहे ती अद्वैतसाठी एक पदार्थ बनवणार आहे आणि तो जो पदार्थ आहे तो अशा पद्धतीनं बनवला जाणार आहे, हे सगळं बोलणं चाललेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि संगीता दोघीजणी मिळून अद्वैतच्या आवडीचं पदार्थ बनवायचं काम करत आहेत. अद्वैतला जे आवडतं ते सगळं त्यांना बनवायचं आहे आणि त्यासाठी त्या दोघीजणीही तिथे बोलत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की खूप सुंदर अशा खमंग चकल्या केलेल्या असतात आणि नक्कीच चांदेकर खुश होईल असं कलाचं म्हणणं असतं. इकडे सरोजची वाट बघत बसलेली असते, ती म्हणजे रोहिणी. आणि रोहिणी सरोजची वाट बघत आहे. सरोज आलेली असते तेव्हा रोहिणी सांगत असते, अगं सरोज वहिनी आधी तोंड गोड कर, असं म्हणत रोहिणीने तर चक्क पेढ्यांचा बॉक्सही आणलेला आहे आणि सरोजचं तोंड गोड करायला सांगितलेलं आहे. तेव्हा सरोज म्हणते, आधी झाले काय ते सांग मला. तेव्हा रोहिणी सांगू लागते की अगं तुला माहिती आहे का सरोज वहिनी, डॅड आहेत ना, डॅड कला आणि अद्वैत यांचा डिवोर्स करणार आहे, त्यांच्याकडून डिवोर्स पेपर साईन करून घेतलेले आहेत. तेव्हा सरोज म्हणते, काय सांगतेस. तेव्हा लगेचच इकडे सरोजला रोहिणी सांगते, हो मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, मी ऐकलेलं आहे. डॅड आज खऱ्यांच्या घरी गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी हे सगळं केलेलं आहे. अद्वैत आणि कलाला डिवोर्स पेपरवरती सह्या करायला सांगितलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर इकडे लगेच सरोज म्हणू लागते, पण हे कसं पॉसिबल झालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे सरोजला रोहिणी सांगत असते की अगं सरोज वहिनी तुला माहिती आहे का, डॅडला पण कळलं असणार आहे ना, त्यांच्या दोघांचं पटतच नाहीये, त्यांच्या दोघांमध्ये एवढे वाद चालत असतात तर कशाला त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणून डॅडनी हा निर्णय घेतलेला आहे असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच सरोज म्हणत असते की फायनली खरंच इतकी भारी न्यूज आहे ना, असं म्हणत ती म्हणते की चला, म्हणजे ज्या गोष्टीची आपण इतके दिवस झालं वाट पाहत होतो ती गोष्ट इतकी सहजासहजी होईल असं वाटलं नव्हतं, असं सरोजलाही वाटत असतं. सरोजला तिच्या लेकाचा सुखाचा संसार बघायचा नाही, अद्वैतला काय हवंय ते बघायचं नाहीये, तर ती खऱ्यांची मुलगी म्हणजे गरिबा घरची मुलगी आपल्या घरची सून होते याचं मात्र तिला वाईट वाटत असतं. पण तिच्या डिझाईनमुळं, तिनं बनवलेल्या सगळ्या गोष्टींमुळं चांदेकरांच्या घरी जो फायदा होत आहे, चांदेकर ज्वेलर्सला जो फायदा होत आहे, ती गोष्ट मात्र तिला अजिबात दिसत नसते. तिच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की ती आपल्या घरी आली नाही पाहिजे, तिला या घरच्या सुनेचा मान मिळाला नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या अशा चाललेल्या असतात. आणि सरोज स्वतःचं तोंड गोड करते, कारण रोहिणीने खूपच हुशारीने सगळं प्लॅनिंग केलेलं आहे, पेढे आणलेले आहेत, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कारण रोहिणीला माहीतच नाही आहे तिचा केवढा मोठा पोपट होणार आहे आणि ती कशी तोंडावर आपटणार आहे, ही गोष्ट कुठं रोहिणीला माहिती आहे. आणि त्यामुळंच रोहिणीला आता असं वाटत आहे की आता आपण अगदी जग जिंकलेलं आहे असं फील तिला येत आहे, कारण तिने एवढी मोठी गोष्ट केलेली आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र त्यांना असंच वाटत आहे की या सगळ्या गोष्टींमुळं फायदा होणार आहे. पण तेवढ्यातच दारात आबा, त्याचबरोबर कला आणि त्याचबरोबर अद्वैत हे तिघही आलेले असतात आणि त्यांना पाहून मात्र इकडे यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि जेव्हा कला तिथे दारात उभी असते तेव्हा कलाला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो. कलाला आता आठवत असतं की या घरातून ती बाहेर पडताना कशी बाहेर पडली होती, हे सगळं तिला आठवत असतं. कला मात्र दारात बॅग घेऊन असते आणि तोंड पडलेलं असतं ते म्हणजे रोहिणी आणि सरोजचं. त्यांना कळायचंच बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतंय, हे सगळं कशामुळे होतंय, हा प्रश्न पडलेला होता. आणि आता घडलेलं जे आहे ते म्हणजे कला आता घरी राहायला आलेली आहे. रोहिणीनं तर सांगितलेलं आबा डिवोर्स घेण्यासाठी तिथे गेलेले आहेत, मग हे सगळं काय आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र दोघी जणी पाहत राहतात, कारण आता बोलायचं काय, कारण एवढी आनंदाची बातमी होती म्हणून दोघींनी एकमेकींचं तोंड गोड केलेलं असतं, आनंद सेलिब्रेट केलेला असतो. आणि आता तर पाहत असतात ते इतकं भयानक असतं. त्यामुळं सरोज म्हणते की रोहिणी तू मूर्ख आहेस का, तुला कळतंय का, अगं जरा विचार तरी करायचा होता, नाही पूर्ण बातमी तरी काढायची होती, हे सगळं काय आहे आणि तू काय बोलतेस. हे सगळं जेव्हा चालू आहे
तेव्हा मात्र इकडे कला दारात उभी असते आणि मग आबांना विचारलं जातं. तेव्हा आबा म्हणतात की या दोघांचं पटत नाहीये ना, म्हणून ते कोर्टाचे काउन्सिलर असतात ना, त्यांच्याकडे मी त्यांना घेऊन गेलेलो होतो आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर हे सगळं घडलेलं आहे. त्यांनी यांना 6 महिने सांगितलेले आहे. ते टास्क का काय असतात ना, ते पूर्ण करायला सांगितलेलं आहे. हे आबांनी सांगितल्यानंतर मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि मग कला तिथं दारात असते. कला म्हणत असते की मी या घरातून जेव्हा बाहेर पडले तेव्हा अपमानित होऊन बाहेर पडलेले होते, त्यामुळं जोपर्यंत त्या मानाने मी या घरात जात नाही तोपर्यंत मी घरात येणार नाही. तेव्हा आबा म्हणत असतात की अगं पण तुम्हाला दोघांना एकत्र ते टास्क का काहीतरी पूर्ण करायला सांगितलेले आहेत ना. तेव्हा कला म्हणत असते ते टास्क मी त्या रूममध्ये राहून पण पूर्ण करू शकते, आपल्या आउट हाऊसमध्ये राहायचा निर्णय मी घेत आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो पण हे कसं शक्य आहे, हे शक्य नाहीये असं अद्वैतचं म्हणणं असतं. तेव्हा कला म्हणत असते की नाही, मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे आणि मी ठरवलेलं आहे की नाही, काहीही झालं तरीही मी घरात येणार नाही असं कलाने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र हे सगळेजण पाहतच राहतात. तेव्हा आबा म्हणत असतात की ठीक आहे, तिच्या विचारांचाही आपण आदर केला पाहिजे असं आबांचं म्हणणं आहे आणि आबा त्याच पद्धतीनं बोलत असतात. तेव्हा रोहिणी म्हणत असते की पण हिला कशाला आणलेलं आहे. रोहिणीला धक्का बसलेला आहे कारण एवढ्या आनंदाच्या तिला उफळ्या उठलेल्या होत्या, एवढी ती खुश झालेली होती आणि हे सगळं जेव्हा घडलेलं आहे तेव्हा मात्र ती पाहतच राहते कारण तिला कळतच नाहीये की आता पुढे करू काय. कारण हे सगळं जे काही घडत आहे ते इतकं भयानक आणि विचित्र पद्धतीनं होत आहे की तिला कळायचं बंद झालेलं असतं. आता करणार काय, जो आनंद आपण सेलिब्रेट करत होतो तो आनंद तर आता निघून जाणार आहे असं तिला वाटत आहे. पण एक गोष्ट मात्र आता चांगली घडलेली असते, ती म्हणजे यांचे टास्क पूर्ण होऊ द्यायचे नाहीत. 6 महिन्याचा कालावधी यांना दिलेला आहे आणि त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये यांना दोघांनाही एकत्र येऊ द्यायचं नाही हे ठरलेलं असतं. आणि ती सरोजला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आबा पण त्याने घरात आलं पाहिजे राहिला. तेव्हा आबा म्हणत असतात की हे बघ अद्वैत, तिच्या मतांचा तिच्या विचारांचा आपण आदर केला पाहिजे. जे घडलेलं होतं ते खूपच भयानक असं होतं आणि तिला ते सहन झालेलं नाही, त्यामुळं तिच्या विचारांचा आपण आदर करूया असं आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि अद्वैतनेही आबांचं म्हणणं ऐकलेलं आहे कारण अद्वैत त्याचबरोबर कला या दोघांनाही हेच वाटत आहे की हे सगळं जर अशा पद्धतीनं होत असेल तर, आणि त्याचमुळं आबांनी सांगितलेलं अद्वैत सगळं ऐकत असतो. अद्वैतला आबा म्हणत असतात की अद्वैत शांत हो, अरे तिनं आलेली आहे ना, ही गोष्ट मोठी आहे असं आबांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इकडे आबा आता सरोज आणि रोहिणीलाही सांगत असतात. त्यावेळेस रोहिणी म्हणत असते ठीक आहे सरोज वहिनी, या 6 महिन्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, कोणीच एकत्र येऊ शकत नाही, हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. या 6 महिन्यामध्ये त्यांच्या दोघांची अशी वाट लावायची की ती पळून गेली पाहिजे इथनं, असा त्यांचा प्लॅन ठरलेला असतो. त्याचबरोबर सरोज म्हणत असते की आधी बातमी नीट काढायची होती आणि मग पेढे घेऊन यायचं होतं आणि मग मला सांगायचं होतं असं ती रोहिणीला बोलत असते. तेव्हा रोहिणी म्हणत असते अगं खरंच होतं, पण आता बघ ना, आता त्यांचे जे टास्क आहेत त्यामध्ये आपण पूर्ण होऊ जायचं नाही, कारण हे कितीही जोडायला आले असले तरीही यांचं जोडलं जाणार नाही, हे मी तुला सांगत आहे असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे सरोजला मात्र या गोष्टींचा राग आलेला असतो की ते पुन्हा घरात आलेले आहेत. पण सरोज म्हणत असते की नाही, आता काहीही झालं तरीही मला माझ्या मुलाच्या नजरेत पडायचं नाही, एवढं मात्र सरोजने ठरवलेलं आहे. आणि तिनं रोहिणीला सांगत असते की मी तुला फुल सपोर्ट करत आहे, तुला जे काय करायचं आहे ते तू कर आणि मी तुझ्याबरोबर असणार आहे, पण मी त्या मुलीला घराबाहेर काढण्यासाठी काहीही करेल, पण अद्वैतला मात्र माझ्या नजरेतून मी पडू देणार नाही असं इकडे सरोजने ठरवलेलं असतं. आबा जे आहेत ते पाहत असतात. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू असतात. आबांना मात्र आनंद झालेला असतो. फायनली कला चांदेकरांच्या घरची लक्ष्मी पुन्हा इकडे आलेली आहे, जी खरेंच्या घरी राहायला गेलेली होती, रागाने गेली होती, रुसून गेली होती, ती पुन्हा आलेली आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता दारातच रजनी आलेली असते. तिला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता अद्वैत रूममध्ये जातो, कलाचं जे साहित्य आहे, ती गादी आहे, ते सगळं घेतो कारण कलाने आउट हाऊसमध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर कलासाठी या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. रजनी त्याला विचारते तेव्हा तो म्हणतो की ती आली आहे ना, मग तिला लागणार नाही आहे का तिची गादी, तिचं साहित्य, म्हणून घेऊन चाललेलो आहे. एवढं सहज सोपं त्याने सांगितलेलं असतं आणि तो ते साहित्य घेऊन आता निघालेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अद्वैत गादी घेऊन आलेला असतो. अंजू तिथं आलेली असते. अंजू म्हणत असते की हा आउट हाऊस उघडून ना बरेच दिवस झालेले होते, त्याच्यामुळे इथे कचरा जमलेला आहे असं अंजू सांगत असते. तेव्हा कला म्हणत असते मी आवरून घेते. तेव्हा अद्वैत ही तिथं आलेला असतो आणि अद्वैत ही तेच सांगत असतो. तेव्हा अंजू म्हणत असते मी, तेव्हा कला म्हणते की आम्ही आवरतोय, तू जा.
असं तिला सांगत आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र अद्वैतने आता तोंडाला रुमाल बांधलेला आहे आणि साफसफाईच्या तयारीला लागलेला आहे. काहीही झालं तरीही अद्वैतने कलाची साथ द्यायचं सोडलेलं नसतं. कलासाठी वाटेल ते करायची तयारी त्याने दाखवलेली असते आणि ते मात्र अद्वैत मनापासून करत असतो. इकडे अंजू म्हणत असते की ठीक आहे. अद्वैतने ती गादी आणलेली असते, ती गादी त्याने ठेवायला दिलेली असते आणि त्याच वेळी अंजू तिथे बाजूला असते. ती गादी जी आहे ती तिकडे ठेवली जाते आणि अंजूला सांगितलं जाते की तू जा, आम्ही आवरत आहे. आता कला आणि अद्वैत या दोघांनीही आवरायला घेतलेला आहे. छान पद्धतीनं घर लावायचं आहे. त्यांच्या दोघांचाही संसार सुरू होणार असतो आणि त्याचबरोबर आबा आणि त्याचबरोबर रजनी आलेले असतात सरबत घेऊन. आबा म्हणतात की बघितलंच ना, बोलव ना अद्वैतलाच बाहेर, तो घेऊन जाईल त्याच्या बायकोसाठी सरबत, असं आबांना इकडे सांगत आबा रजनीला सांगत असतात. तेव्हा रजनी म्हणते की अरे अद्वैत इकडे हे घेऊन जा, सरबत आणलं तुमच्या दोघांसाठी, असं म्हणत ते सरबत तिनं त्या दोघांनाही दिलेलं असतं. इकडे कला आणि अद्वैत सरबत पितात आणि मग आता सोफा आवरायला घेऊया असं त्यांचं म्हणणं चाललेलं असतं आणि दोघंही सोफा आवरण्यासाठी घेतात. त्यानंतर कपाट लावलं जातं. कलाचं साहित्य जे आहे ते कपाटात ठेवलं जातं आणि पुढील गोष्टींची तयारीही चाललेली असते. त्यासोबतच इकडे अद्वैतला मात्र आता खूप आनंद झालेला असतो. आता कलासाठी तिथे बेड आवरायला घेतलेला असतो. सगळ्या गोष्टी तो मनापासून करत असतो. त्याच्यामध्ये मनामध्ये कुठलीही शंका नसते, कुशंका नसते. खूप आनंदाने हे सगळं करायचं त्याने ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं जेव्हा कला आहे ती सगळं लावते आणि दोघंही शांतपणे आता सोप्यावरती बसतात तेव्हा मात्र त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो आणि कलाही तिथं असते आणि ती म्हणते एक गोष्ट राहिली, असं म्हणत कला कोणती गोष्ट राहिली आहे ती शोधण्यासाठी जाते आणि टेबल क्लॉथ टाकायचा राहिलेला असतो. मग टीपॉयवरती टेबल क्लॉथ टाकण्यासाठी ती घेते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो नाही आणखी एक गोष्ट राहिलेली आहे. आणि इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र कला आहे ती बघत आहे आणि त्याचबरोबर आता कला अद्वैत दोघंही पाहत असतात. कला म्हणत असते हा चांदेकर खरंच चांगला आहे आणि तो माझ्यासाठीच हे सगळं करत आहे हे लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे कला चांगला आहे म्हणते तोपर्यंत अद्वैत काहीतरी वेगळं करायला घेतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राहुलचा एक वेगळा डाव सुरू झालेला आहे. राहुल आता ऑफिसमध्ये आलेला आहे आणि राहुलने जे हिरे ठेवलेले आहेत ते हिऱ्यांचे दागिने जे आहेत ते तिथून हिरे लंपास करायचं ठरवलेलं आहे. तो हिऱ्यांच्या जागी आता काचेचे तुकडे असलेल्या गोष्टी ठेवायला आलेला आहे आणि नेमका अद्वैत कलाकडे आलेला असतो. कलाला तो बाहेर बोलवतो तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते काय झालं चांदेकर एवढ्या रात्री. तेव्हा तो म्हणतो की मिस्टर सारडा यांना आपल्याकडून हिऱ्यांचे दागिने हवे आहेत आणि आत्ताच्या आत्ता आपल्याला ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे कला म्हणते आत्ता एवढ्या उशिरा. तेव्हा अद्वैत सांगतो की हो आत्ताच्या आत्ता आपल्याला ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. हे ऐकल्यानंतर दोघंही आता ऑफिसमध्ये जायसाठी निघतात आणि नेमका राहुल तिथे असतो. राहुलची चोरी असते ती पकडली जाणार असते कारण राहुल हिऱ्याच्या सेक्शनमध्ये तिथे बसलेला असतो आणि तिथे ते साहित्य काढत असतो. तिथं शोधाशोध करत बसलेला असतो आणि राहुलची मात्र आता पूर्ण वाट लागणार असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.